बीडमधल्या पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या राम आसाराम फटाले वय वर्ष 42 यांनी 7 वर्षापूर्वी 2.5 लाख रुपये 10% व्याजाने सावकार डॉक्टर लक्ष्मण जाधव यांच्याकडून कर्ज घेतलं होतं। मात्र वेळेत हप्ते भरूनही सावकारांचा मानसिक छळ कमी झाला नाही आणि वेळेवर पैसे देऊ शकले नसल्यामुळे तुझी पत्नी माझ्या घरी आणून सोड अशी धमकी सावकाराने दिली आणि असा आरोप आत्महत्येच्या अगोदर राम यांनी केलेल्या पत्रावरती आधारित आहे। शनिवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास नागपूर काचूरवाही रस्त्यावरून जाताना रामटेक तालुक्यातील काचूरवारीच्या ज्ञानेश्वरी विजय साकोरे वय वर्ष 23 आणि तिचे पती विजय साकोरे कारमधून नेरी पुलावरून पोहोचले आणि नदीत निर्माल्य अर्पण करण्यासाठी त्यांनी कार थांबवली आणि काही काळ पुलावरती थांबल्यानंतर दोघांनी मोबाईलवरती सेल्फीही घेतल्या आणि काही क्षणातच ज्ञानेश्वरीने अचानक पुलावरून कन्हान नदीमध्ये उडी मारली आणि ही अशी घटना समोर आली आहे। पती विजय साकोरेच्या समोरच ही घटना घडली आहे। त्याने जोरात आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न देखील केला पण कुठलीही तातडीची मदत उपलब्ध नसल्यामुळे काहीच होऊ शकलं नाही। बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानने सोशल मीडियावरून प्राडाच्या कोल्हापुरी चप्पल डिझाईनवरती टीका केली आहे। तिचे इंस्टाग्राम स्टोरीवरती पोस्ट केले की सॉरी नॉट प्राडा बट माय ओजी कोल्हापुरी आणि या पोस्टमध्ये तिने पारंपरिक चांदीच्या पट्ट्यांच्या कोल्हापुरी चप्पलाचा फोटो देखील शेअर केलाय, ज्यामध्ये तिने स्पष्टपणे पारंपरिक कलाकृतींना प्राधान्य दिले। राज्यातील मुसळधार पावसानंतर उजनी, गोसेखुर्द आणि नाशिकातील 13 धरणांमधून जोरदार पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। उजनी धरण 85% भरल्यामुळे 10,000 क्युएस्क दराने विसर्ग सुरू झाला असून गोसेखुर्दमध्ये 13,683 क्युएस्क आणि दारणा गंगापूर नंदूर मध्यमेश्वर यांच्यातूनही मोठा प्रवाह सुरू आहे। गंगापूरच्या विसर्गामुळे गोदाकाठच्या भागामध्ये पाणी साचलं असून भाविक आणि दुकानदार हलवले गेलेत। प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। आषाढी वारीसाठी विसर्ग नियोजन करून प्रलंबित धोके टाळण्याचा प्रयत्न सुरू आहे। मे महिन्यात टेलिकॉम कंपन्यांना 7.4 मिलियन नव्या सक्रिय युजर्सची वाढ मिळाल्यामुळे मोबाईल रिचार्ज प्लॅन 10 ते 12% महाग होण्याची शक्यता वर्तवली जाते। 5G नेटवर्कच्या खर्चामुळे कंपन्या दरवाढ करू शकतात। जुलै 2024 मध्ये अशीच 11 ते 23% दरवाढ झाली होती आणि आता मिड आणि हाय रेंज प्लॅनवरून ग्राहकांना अधिक फटका बसू शकतोय। ग्राहकांनी लवकरच रिचार्ज करून दर लॉक करण्याचा विचार देखील करावा। अलिबागमध्ये कोरलाई किनाऱ्यापासून साधारण 2 नॉटिकल मैल अंतरावरती अरबी समुद्रात एक संशयित बोट आढळली आहे। सुरक्षा यंत्रणेने तात्काळ लक्ष देऊन पोलीस बॉम्ब डिस्पोजल टीम आणि तटरक्षक दल आणि नौदलाची टीम घटनास्थळी पाठवली। पोलीस अधीक्षक आचल दलाल आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास देखील सुरू केलाय। पोलीस बोटीमध्ये जाऊन तपासण्याचा प्रयत्न केला मात्र खडकासारखी अडचणींमुळे पुढे जाणं जमलं नाहीये। झेप्टोच्या 10 मिनिटात डिलिव्हरी मोहिमेवरती ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली असून मुंबई, पुणे आणि बेंगलोरमधील वापरकर्त्यांनी एक्सपायर्ड वस्तू, तुटलेली उत्पादनं आणि फसवणूक करणारा रिटर्न सिस्टीम याबाबत तक्रारी केल्यात। डिलिव्हरी बॉय उत्पादन देऊन पळतो, रिटर्नसाठी झेप्टो कॅशमध्ये फक्त आणि रिफंड दिला जातो आणि डिलिव्हरीवरती लपवलेले चार्जेस घेतले जातात। सोशल मीडियावरही संताप प्रतिक्रिया वाढल्या आहेत। ग्राहकांनी झेप्टो वापरताना सावध राहावं, रिटर्न पॉलिसी नीट वाचावी आणि शक्य असल्यास स्थानिक दुकानांचा विचार करावा। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्स गटातील देशांना आणि त्यांच्या समर्थकांना उद्देशून एक कठोर इशारा दिलाय। त्यांनी स्पष्टपणे म्हटले की जो देश ब्रिक्सच्या अमेरिका विरोधी धोरणांना पाठिंबा देईल त्याच्यावरती आम्ही 10% अतिरिक्त टॅरिफ कर लावू शकतोय। ब्रिक्स हा गट ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका आणि इतर काही नव्या देशांचा समावेश असलेली एक आर्थिक संघटना आहे आणि या गटाचा उद्देश जागतिक व्यापारात पश्चिम देशांवरील अवलंबित्व कमी करणं आणि स्वतंत्र आर्थिक धोरण राबवणं हा आहे। उद्धव ठाकरे सूर्याजी पिसाळाची औलाद आहेत असं वादग्रस्त आरोप भाजप आमदार नितीन देशमुख यांनी केलाय। या वक्तव्यामुळे राजकीय वाद पेटला असून ठाकरे गटाने तीव्र निषेध देखील नोंदवलाय। शिवसैनिकांनी भाजपाकडून माफीची मागणी केली असून ही शिवरायांचा अपमान करणारी भाषा आहे असा आरोप देखील केलाय। महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांनी तापलेलं आहे। कोल्हापूरच्या राधानगरीत शेतकऱ्याने म्हैस खरेदीसाठी साठवलेले होते 7 लाख रुपयांपैकी 5 लाख रुपये त्याच्या 6वीत शिकणाऱ्या मुलाने मोबाईल गेममध्ये खर्च केलेत। फ्री फायर खेळताना ॲप्समधून बँक खात्याशी व्यवहार झाल्याने हे पैसे गेलेत। कुटुंबाला धक्का बसला असून पालकांनी मुलांच्या मोबाईल वापरावरती लक्ष ठेवण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे।